हॅलो, सन्माननीय दिलीपभाई तळेकर आपल्यासाठी 2 मिनिटात शुभेच्छा देत आहेत. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू धर्म रक्षक, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना वंदन करून आज या रामेश्वर प्रतिष्ठान मेडगाव च्या या ग्रीन पार्क मैदानावर उद्घाटनाच्या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित कणकवली विधानसभा अध्यक्ष आमचे मित्र मनोजी रावराणे, या गावचे प्रथम नागरिक, या स्पर्धेचे सर्व भाई नरे, माजी महिला व बालकल्याण सभापती लोके मॅडम, व्यासपीठावर उपस्थित वैभववाडीचे माजी सभापती बंड्या मांजरेकर, देवगडचे माजी सभापती आमचे मित्र पारकर साहेब, मयेकर गुरुजी, व्यासपीठावर उपस्थित इतर सर्वच मान्यवर आणि इथे जमलेले सर्व क्रीडाप्रेमी बंधू भगिनींनो, खरोखरच मिडगाव गावासाठी हा सुवर्ण क्षण आहे. प्रत्येक वर्षी भाई नरे, शैलेश लोके यांच्या माध्यमातून या ठिकाणी यात्रेचं स्वरूप असणारा हा प्रसंग किंवा असणारे हे दिवस या सर्वांमुळेच आपल्याला पाहायला मिळतात. रामेश्वर प्रतिष्ठानचे सर्वच कार्यकर्ते, खरं म्हटलं तर भाई या ठिकाणी आल्यानंतर जेव्हा बक्षीस समारंभाच्या वेळी येतो तेव्हा हे टी शर्टमध्ये माणसं किती मोजायची, म्हणजे एवढे कार्यकर्ते या मंडळाचे आहेत. खरोखर या मंडळासाठी मी माझ्याकडून धन्यवाद देईन की आपली सर्वांची एकी, आपली सर्वांची एकजूट ही या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. भाई नरे किंवा शैलेश लोके म्हटलं की नुसती स्पर्धा नाही, अनेक उपक्रम वर्षभर यांच्या माध्यमातून किंवा या रामेश्वर प्रतिष्ठानच्या माध्यमातून यांच्याकडून घडत असतात. काही दिवसापूर्वीच यात्रेच्या निमित्त कुणकेश्वर यात्रेच्या निमित्ताने या ठिकाणी येणं झालं आणि समजलं की यावेळी ज्या पालखी भेटीला येतात, खरोखर या ठिकाणी आपल्या मिडगाव गावामध्ये आपण जेवणाचा त्या पालखीची व्यवस्था ठेवली होती की जवळ 5 ते 7 हजार माणसांना आपण महाप्रसाद किंवा प्रसादी या ठिकाणी दिली होती. की अशा प्रकारचं काम, एक पुण्याचं काम आपल्या या हातून, आपल्या या गावाच्या हातून घडत असतं. प्रत्येक वेळी या ठिकाणी यायला खरोखर खूप बरं वाटतं, कारण भाईसारखा मित्र आणि त्या मित्राच्या सांगण्यावरून या ठिकाणी यायलाच पाहिजे हे मात्र खरं आहे. कारण मैत्री आणि मैत्रीतल्या दुनियेतला राजा माणूस म्हणजे भाई नरे, हे मी अभिमानाने गर्वाने सांगेन. कारण मला अजून आठवतं की ज्यावेळी कोरोना काळ होता, त्या कोरोना काळात हे भाई नरे असतील किंवा त्याच्याबरोबर सर्व या ठिकाणचे जे ठराविक कार्यकर्ते आहेत की त्यांनी या कणकवली तालुक्यासाठी, आपल्या देवगड तालुक्यासाठी आणि तालुक्यातल्या गोरगरीब जनता, या जनतेसाठी जे बेवारस असतील त्या बेवारसांसाठी ज्यांना कोणी नाही त्यांना भाई नरे, अशा प्रकारचं समीकरण त्या काळात, त्या 2 वर्षात या ठिकाणी पाहायला मिळालं. खरोखर आज ही स्पर्धा म्हणजे आणि ग्रीन पार्क मैदान यूट्यूबच्या माध्यमातून लाखो लोक आपली स्पर्धा बघत असतात आणि ही स्पर्धा बघत असताना, हे मैदान बघत असताना, हे मैदान कुठे आहे, कारण ज्या शहरातले मैदान असतात त्या प्रकारचं भाई मैदान आपलं या टीव्हीच्या माध्यमातून किंवा आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांना बघायला मिळतं. आम्हाला कित्येक लोक विचारतात की मिडगाव कुठे आहे, मिडगावचं मैदान कुठे आहे. अशा प्रकारचं मैदान आपण या ठिकाणी तयार केलं. खरं म्हटलं ह्या रामेश्वराची कृपा आपल्या सर्व गावावर आहे, आपल्या सर्वांवर आहे. म्हणून मी रामेश्वराला प्रार्थना करेन की या सर्वांना उदंड आयुष्य, या सर्व मंडळाला उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य रामेश्वराने द्यावं. आपल्या सर्व मनोकामना रामेश्वराने पूर्ण कराव्यात आणि अशा प्रकारचे कार्यक्रम, अशा प्रकारचे याच्यापेक्षा मोठ्या स्पर्धा आपल्याकडून घडाव्यात, आपल्याकडून पार पडाव्यात, अशा प्रकारच्या शुभेच्छा मी आपल्याला देईन. आणि सर्व सहभागी संघ, या संघांना या स्पर्धेच्या निमित्ताने शुभेच्छा देईन आणि या ठिकाणी थांबेन. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. माईक ओव्हर टू अमोल सर. धन्यवाद. समालोचन कक्षातून पुन्हा एकदा मी मनीष पाटील सर्व
क्रीडा रसिकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. बॉल डायव्हर्ट होतोय मागे, विकेट किपर सक्रिय, बॉलिंग एंडला थ्रो, दरम्यान एक चोरटी धाव बबलू पाटीलने पूर्ण केली आणि धावफलक पाहायला मिळतोय ती झालेली आहे ते म्हणजेच 3 धावा. 3 रन्स ऑन बोर्ड. बबलू पाटील आणि कृष्णा गवळी हे 2 बॅटर सुरुवात देत आहेत श्री बांदेश्वर बांदा या संघाला आणि बॉलिंग ट्रॅकवर नवी मुंबईचे गंगाधर इंगोले आतापर्यंत या षटकावर पकड ठेवून आहेत. त्यांनी आतापर्यंत चेंडू हाताळलेले 3 आणि 3 चेंडूंवर धावा खर्च केले आहेत 3. स्ट्रायकर एंडला कृष्णा गवळी फ्रॉम तुळजापूर. ऑन साईडला बॅट्सविंग प्रॉपर आहे. एलिव्हेशन कमी पडलं, बॉल जातोय डीप मिड विकेटला, सिंगल कंप्लीट केली जाते. दुसऱ्यासाठी कुठलंच मन मलवलं नाही आहे फलंदाजांनी. आरामात खेळायचं आहे, या मैदानाला ओळखून खेळायचं आहे. पहिला सामना आहे, कुठलीच रिस्क घ्यायची नाही आहे. तोच मनसुबा आतापर्यंत या दोन्ही फलंदाजांना दिसतोय आणि म्हणूनच ग्राउंड स्ट्रोकवर जास्तीत जास्त भर दिला जातोय. ऑन फील्ड अंपायर्स आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये उमेश मांजरेकर सर आणि एम्ब्रोज अल्मेडा सर. थर्ड माझ्या भूमिकेत मंगेश धुरी सर आणि सुशील शेडगे सर. ड्राईव्ह केला, मिडॉन नाही आहे बॉल मागे. लॉंगॉलर क्षेत्ररक्षक आहेत तैनात. एक सिंगल कंप्लीट केली जाते. ग्रास ग्राउंडवर खेळण्याचं एक वेगळं तंत्र आहे. त्यातल्या त्यात फ्लड लाईट्समध्ये जेव्हा आपण खेळतो अशा वेळेला थोडं ॲडजस्ट करताना वेळ जातो आणि फलंदाज तेच ॲडजस्टमेंट करतायत. पण 5 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये ॲडजस्ट करण्यासाठी तितका वेळ नसतो. धावसंख्या पोहोचते 5. लेग स्टंपला इम्पॅक्ट करणारा बॉल, ऑन साईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न, बॉल डायव्हर्ट होतोय. फलश्रुतीमध्ये स्वतः गोलंदाज गंगाधर पोहोचतोय. पहिलं यशस्वी षटक संपतंय आणि हे षटक धाडसकळ गोवा या संघाच्या नावावर जाते कारण गंगाधरने खर्च केले आहेत फक्त 4 आणि सांघिक धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच श्री बांदेश्वर बांदाची 5 धावा. 5 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. 5 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये आपण आलो आहोत. श्री रामेश्वर प्रतिष्ठान चषक मिडबाव ही स्पर्धा खरं तर उत्सव आहे या परिसराचा आणि त्याचमुळे सातत्याने पाहुणे देखील तोच उल्लेख करतायत जो आवश्यक आहे पूर्ण गावाला एकत्रित करण्यासाठी तसेच भारतातील नामांकित खेळाडूंना एकाच व्यासपीठावर आणण्यासाठी हा प्रयत्न सातत्यानं श्री रामेश्वर प्रतिष्ठानच्या वतीनं केला जातो आणि त्याचमुळे हा पहिला दिवस पाहुण्यांच्या उपस्थितीत आपण उद्घाटन झालं आणि त्यानंतर पाहुण्यांनी सुद्धा क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेतला. नाणेफेक झाली, नाणेफेक जिंकली. धाडसकळ गोवा या संघाने नाणेफेक जिंकून त्यांनी क्षेत्ररक्षण निवडलं आणि फलंदाजी करतोय श्री बांदेश्वर बांदा हा संघ. खरं तर श्री बांदेश्वर बांदा या संघामध्ये जवळपास सर्व पुण्यातले खेळाडू आहेत. आपण जर धाडसकळ गोवा या संघाचा विचार केला तर त्यामध्ये केतन मात्रे, सुमित डेकळे एक चांगली साईड दोन्ही संघांची पाहायला मिळते. प्रत्येक संघाला जिंकायचं आहे आणि जिंकण्यासाठी ते पर्याय प्रत्येक संघ मालक निवडत असतो. प्रत्येक कॅप्टन तशी बांधणी करत असतो आणि त्याचमुळे 2 वरच्या स्तराचे संघ मैदानात खेळताना पाहायला मिळते. आणि 70 स्पोर्ट्सवर आताच जर प्रेक्षकांची संख्या आपण पाहिली तर तब्बल 15,000 प्रेक्षक आताच 70 स्पोर्ट्सवर जुळलेले आहेत. ही ओळख आहे रामेश्वर प्रतिष्ठान चषकाची. पहिल्या सामन्याचं पहिलं षटक झालंय आणि लगेचच 70 स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीवर 15,000 प्रेक्षक लाईव्ह ही स्पर्धा पाहत आहेत. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होत आहेत. पंकज पाटील अर्थात पालन. लो फुल टॉस ड्राईव्ह केलं क्षेत्ररक्षक लॉंग ऑनचे बॉलवर पोहोचतायत. एक सिंगल कंप्लीट. थोडं फंबल झालं आणि लगेचच एका धावेला 2 धावात बदलण्याचा प्रयत्न पूर्ण केला बबलू पाटील. जास्त वेळ ते संयम बाळगत नाही पण या मैदानाची सिच्युएशन पाहता थोडं त्यांच्या खेळण्यावर थोडा फरक पडलेला आहे. म्हणूनच सिंगल डबलवर जास्तीत जास्त ते देखील ट्राय करतायत. अजूनही एकही मोठा स्ट्रोक या धावामध्ये आला नाही आहे. धावसंख्या पोहोचते 7 या आकड्यावर. 7 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. चांगली पार्टनरशिप क्रिएट होते. पंकज पाटील पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल ऑन साईडला फ्लिक केलं क्षेत्ररक्षक होते. चांगला स्टॉप स्क्वेअर लेगला. एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केले जात नाहीये. बॅटिंग एंडला योग्य थ्रो. धावांना रोखण्यासाठी क्षेत्ररक्षक सुद्धा सातत्यानं मेहनत करताना पाहायला मिळतात. ती मेहनत करावीच लागेल. जेव्हा प्रतिष्ठित स्पर्धेत आपण खेळतो, संघाला पुढे घेऊन जायचंय तर पहिल्या सामन्यापासून ते सतर्क प्रयत्न करावे लागतात आणि तेच प्रयत्न आतापर्यंत धाडसकळ गोवाच्या खेळाडूंचे पाहायला मिळत आहेत. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा फुल टॉस ऑन साईडला. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं खेळलं पण प्रोटेक्शन आहे डीप स्क्वेअर लेगला. चालत एक धाव पूर्ण केलेली आहे आणि एका धावेच्या वाढीनं धावसंख्या पोहोचते आता 9 या आकड्यावर. 9 रन्स ऑन बोर्ड. पहिला डाव. दोन्ही संघांना या मैदानाचा आढावा नाहीये, अभ्यास नाहीये. कॉन्क्रीट विकेट आहे, थोडं ॲडव्हान्टेज फलंदाजांना आहे पण फ्लड लाईट्समध्ये क्रिकेट खेळताना थोडंसं कठीण जातं. बॉल ट्रॅव्हल होत नाही आणि त्याचमुळे सातत्याने फुल टॉस जर मिळतात फलंदाजांना पण त्या फुल टॉसवर तो फायदा मिळत नाही आहे. आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत पंकज पाटीलने. खर्च केल्या 4 धावा. विकेटचा रकाना अजूनही खाली आहे. धावसंख्याचा वेग थोडासा धीमा आहे. नेक्स्ट बॉल. पंकज पाटील ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल चॉप केलाय. क्षेत्ररक्षक कव्हर पॉईंटचे सरकले होते उजवीकडे. बॉल अडवण्याचे प्रयत्न केले. प्रयत्न कमी. बॅकअप आहे. बॅटिंग एला थ्रो. तोपर्यंत 2 धावा वेगानं पूर्ण केल्या आहेत.
चौकार षटकार नाही आले तरी काय झालं, आम्ही सिंगल डबलवर जास्तीत जास्त भर देऊ, डॉट बॉल येणार नाही याची काळजी घेऊ आणि तेच प्रयत्न आतापर्यंत सातत्याने दिसून येत आहेत. फक्त मला असं वाटते एक डॉट बॉल आलाय, त्या व्यतिरिक्त प्रत्येक बॉलवर धावा गोळा करण्याचा प्रयत्न बबलू पाटील आणि कृष्णा गवळीचा दिसून येतोय. फुलटॉस बॉल, बॉलला फेकून दिलंय, एकच मारलाय, सॉलिड मारलाय बॉल, बॅकवर्ड गॅलेक्सी मारेशा पार येतोय आजच्या रजनीतला पहिला षटकार साधावा. जवळपास लेग स्टंपच्या बाहेर बॉल होता, सोडला असता तर वाईडची धाव मिळू शकली असती, पण त्यांनी ओळखलं होतं की लॉंग लेग फाईन लेग रिकामी आहे आणि त्याच संधीचा फायदा उचलताना बॉलला फक्त दिशा दिली आणि 6 धावा त्यांनी वसूल केले. धावसंख्या पोहोचते आता 17 या आकड्यावर, 17 रन्स. अराउंड द विकेटने एक्स्ट्रा कव्हरला खेळलेत, हा बॉल पोहोचतोय डीप मध्ये, क्षेत्ररक्षक आहेत तैनात, या फुलटॉसचा सुद्धा फायदा उचलू शकले नाही, पण मात्र जीवाचं रान करून सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न बबलू पाटीलने केला. खरं तर अराउंड द विकेटनं पंकज पाटीलने अटॅक करण्याची सुरुवात केली होती, पण त्या फुलटॉस बॉलवर फुल टोल वसूल यावेळेस करता आले आणि या 2 षटकाचा खेळ संपतोय आणि 2 षटकां समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना श्री बांदेश्वर बांधा संघाची धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 19 धावा, 19 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. बघा टाइमर सेट केलेला आहे, 4 षटकांसाठी तुम्हाला 20 मिनिटाचा कालावधी दिला गेलेला आहे. जर तुम्ही 20 मिनिटात 4 षटकं पूर्ण केली नाहीत तर सर्कलच्या आतमध्ये 5 क्षेत्ररक्षक तुम्हाला घ्यावे लागतील. एक डाव 25 मिनिटांमध्ये पूर्ण करायचा आहे. एकूण 6 सामन्यांचं वेळापत्रक आहे आणि ते सामने आम्हाला योग्य त्या वेळेस संपन्न करायचे आहेत. 5 षटकांचा सामना आहे, 5 ओव्हर मॅच, 5 ओव्हर पर साईड जशी सूचना आपण दिली होती. तर गंगाधर इंगोलेचं षटक पहिलं इकॉनॉमिकल, पंकज पाटील इकॉनॉमिकल, सीधी बॅट, पण या ठिकाणी लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत, चूक नाही होणार. केतन म्हात्रे तैनात होते लॉंग ऑनला, झेल देऊन कृष्णाला विश्वास बसत नाहीये, धक्का बसतोय पहिला. श्री बांदेश्वर बांधा, कृष्णा बॅक टू डगआउट. खूप जास्त एलिव्हेशन मिळालं, बॅटचा फेस वर घेऊन गेले, फटका उत्तम दर्जाचा होता, वेळ थोडी चुकली आणि त्याचमुळे बाउंड्री रोपच्या अगदी 2 फूट आत उभं राहून केतन म्हात्रे तो झेल टिपला आणि पहिला धक्का कृष्णा गवळी यांना परतावं लागतं आणि कृष्णाची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मोरगावचे अक्षय तावरे मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत, ज्यांना इनिंग फिनिशर, मॅच फिनिशर म्हणून ओळखलं जाते, पण आता गरज ओळखून या मैदानाला पारखून आता ते 3ऱ्या क्रमांकावर येत आहेत. पण गंगाधर इंगोले खूप वेळापासून ते मैदानाच्या बाहेर होते, पण त्यानंतर आता त्यांची इंटरव्ह्यू रॉयल झालेली आहे. श्री रामेश्वर प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांचा तो वरच्या दर्जाचा गोलंदाजीचा खेळ पाहायला मिळालाय. त्याचमुळे दुखापत झाली किंवा काही काळ जरी आपण मैदानाच्या बाहेर थांबलो, आपल्यातला क्रिकेटपटू संपत नाही, त्याचं प्रमाण मैदानाच्या आतमध्ये गंगाधर इंगोले देत आहेत आणि चांगली सुरुवात आतापर्यंत या डावाची धाडसक गोवा या संघाकडून ते करतायत. सुमित ढेकळे सातत्याने नेव्हिगेट करतात, क्षेत्ररक्षकांना विकेट किपरची ती भूमिका असते आणि ती भूमिका आतापर्यंत त्यांनी कित्येक स्पर्धांमध्ये योग्य त्या पद्धतीने निभावलेली आहे. आणि त्याचमुळे सर्कलच्या आतल्या क्षेत्ररक्षकाचा आढावा घेतला, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉईंट, कव्हर पॉईंट, बाकी सर्व क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर. फ्रेश बॅटर स्ट्रायकर एंडला अक्षय तावरे, ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल, मिड ऑफ नाहीये, बॉल जातोय मागे अलॉंग द ग्राउंड, क्षेत्ररक्षक पोहोचते बॉलवर, सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न चालवले जात नाहीये, चप्पळ असं क्षेत्ररक्षण डीप मध्ये पाहायला मिळते आणि त्याचमुळे संधी फलंदाजांना मिळत नाहीये दुसरी धाव गोळा करण्याची, कारण एक एक धाव महत्वाची आहे या महत्वपूर्ण सामन्यामध्ये. त्याचमुळे पहिला सामना जिंकून थोडा पॉझिटिव्ह अप्रोच ठेवायचा असाच प्रयत्न दोन्ही संघांचा आहे. त्याचमुळे आतापर्यंत गोलंदाजी चांगली राहिली. एका बाजूने आपण बबलू पाटीलचा खेळ पाहिला तर त्याच्या वतीनं एकमेव षटकार या डावातला पाहायला मिळतं. कृष्णा गवळी यांनी देखील त्याच इंटेंटने खेळण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यांचा इंटेंट चुकला आणि ते झेलचीच्या स्वरूपात बाद झाले. त्यांची जागा भरून काढण्यासाठी अक्षय तावरे आले. अक्षयने पहिल्या बॉलवर सिंगल कंप्लीट केले, स्ट्रायकर एंडला बबलू पाटीलला पाठवलं. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 20 धावा, गडी बाद झालाय 1 श्री बांदेश्वर बांधा. आतापर्यंत या षटकातले चेंडू हाताळले 2 गंगाधर इंगोले, पुन्हा एकदा
ओव्हर द विकेट स्टार्ट घेतात रायटी बॅटर बबलू पाटीलसाठी. बबलू पाटील यांना मोठमोठे षटकार खेचण्यासाठी ओळखलं जातं, मैदान पार करण्यासाठी त्यांना ओळखलं जातं. गंगाधर इंगोले चांगला प्रतिकार करतायत, ड्राईव्ह केल्या बॉलला क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा केतन म्हात्रे बॉलवर पोहोचतोय, लॉंग ऑनला सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी पुन्हा एकदा थोडीशी हालचाल तर पाहायला मिळाली होती, पण दुसऱ्या धावेसाठी मन दोन्ही फलंदाजांनी बनवलं नाही. थोडी सावधानी बाळगणं महत्वाचं आहे आणि तीच सावधानी हे दोन फलंदाज बाळगतात. एका धावेची वाढ होऊन धावसंख्या पोहोचते आता 21 या आकड्यावर. 21 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. गंगाधर पुन्हा एकदा अक्षय तावरेसाठी ओव्हर द विकेट न चांगला बॉल, लोवर फुल टॉस, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक पोहोचतोय. डीप मधून एक सिंगल कंप्लीट. चांगलं कलेक्शन. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणाच्या वरच्या दर्जामुळे फलंदाजांना दुसरी धाव घेण्याचा मौकाच मिळत नाहीये. अप टू डेट फिल्डिंग सेटअप आतापर्यंत पाहायला मिळतोय धाडसकर गोवा संघाकडून आणि फलंदाज सुद्धा सातत्यानं प्रयत्न करतायत जितक्या जास्त धावा गोळा करता येतील, पण आतापर्यंत त्यांचे प्रयत्न जवळपास निष्प्रभ ठरलेले आहेत. धावसंख्या पोहोचते 22 वर. फुलटॉस पुन्हा एकदा. या रजनी क्रिकेटमध्ये फुलटॉस बॉल सुद्धा महत्वाचे असतात. गोलंदाज सातत्याने तेच चेंडू हाताळण्याचा प्रयत्न करतात आणि त्या फुलटॉसवर एलिव्हेशनचा पाठ थोडासा बाजूला राहतोय. फलंदाजांचा फोर्स कमी पडतोय, टायमिंग जुळते आणि त्याचमुळे सिंगल डबलच मिळते. आतापर्यंत या दोन धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते आता 24 या आकड्यावर. धावसंख्या पोहोचते 24. चांगला बॉल, इम्पॅक्ट चेक करावा लागेल. बॉल तर डायव्हर्ट होतोय स्क्वेअर लेगला. बबलू पाटील सातत्याने मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न करतात. इम्पॅक्ट आउटसाइड द लेग स्टंप पूर्ण केली जाते. एक धाव लेग बायची. 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटका समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना श्री बांदेश्वर बांधा संघाची धावसंख्या 25 धावा. गडीबाद झालाय 1. चला पुढचे दोन संघ असतील मनोज 11 कणकवली आणि AK स्पोर्ट्स वरवडे. तर दोन्ही कॅप्टन्सने इनिंग ब्रेक मध्ये तयारीत राहायचे टॉस साठी. AK स्पोर्ट्स वरवडे आणि मनोज 11 कणकवली दोन्ही कॅप्टन्स आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचं आहे. टॉस केला जाईल. नॉन स्टॉप क्रिकेटचे सामने आपण पाहणार आहोत. आपण असा उल्लेख केला पाहुण्यांनी की हा उत्सव आहे मिठबाव गावाचा, ज्या उत्सवामध्ये पूर्ण भारतातील नामांकित खेळाडू समाविष्ट होत आहेत. येत्या 5 दिवसांमध्ये क्रिकेटची पर्वणी आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहोत. 70 स्पोर्ट्सवर सुद्धा सातत्याने प्रेक्षक गर्दी करतात. चांगलं क्रिकेट ज्या ठिकाणी पाहायला मिळते त्या ठिकाणी प्रेक्षक सातत्याने गर्दी करतात. त्याचमुळे स्टेडियममध्ये सुद्धा आता प्रेक्षक गर्दी करू लागले आहेत. प्रेक्षकांसाठी बसण्याची उत्तम दर्जाची व्यवस्था श्री रामेश्वर प्रतिष्ठानच्या वतीनं केली जाते. कारण प्रेक्षक हा अविभाज्य घटक आहे कुठल्याही स्पर्धेचा आणि त्याचमुळे प्रेक्षकांची ऊर्जा खेळाडूंना मिळते आणि म्हणूनच प्रेक्षकांना बसण्याची उत्तम दर्जाची व्यवस्था या ग्रीन पार्क स्टेडियम मध्ये केली गेली. बॉलिंग प्रयोग बोलत आहे प्रीतम बारी. प्रीतम बारीचा ऑप्शनच्या बाहेरचा बॉल शफल झाले होते. बॉलला फॉलो केलं होतं. प्रीतमने बॉल लो ठेवला, खांद्याचा वापर नियंत्रणात केला. विकेट किपर चांगल्या पोझिशन मध्ये दिसत आहेत आणि त्याचमुळे या 4थ्या षटकाची सुरुवात डॉट बॉलने होते. आतापर्यंत 19 चेंडूंचा खेळ संपलेला आहे आणि 19 चेंडूंमध्ये धावा बनल्यात फक्त 25 धावा. पुढचा बॉल प्रीतम बारी ओव्हर द विकेट. स्ट्रायकरला फलंदाज बबलू. अपील पुन्हा एकदा. ऑकवर्ड बॉडी पोझिशन बबलूची ऑनसाइडला बॉलला टर्न करण्याचा प्रयत्न त्यांचा होता. बॉल शरीरावर ब्रश होतोय. लेग बायची एक धाव मिळते. एका धावेची वाढ होते. धावसंख्या पोहोचते 26. परिस्थिती मनासारखी नसते, ती मनासारखी बनवावी लागते आणि त्यासाठी करायचे तुम्हाला प्रयत्न आणि तेच प्रयत्न आतापर्यंत अपुरे पडतायत. श्री बांदेश्वर बांधा संघातील फलंदाजांचे फक्त एकट्याने षटकार खेचून चालणार नाही, तर प्रत्येकाला ते कॉन्ट्रीब्युशन द्यावं लागेल. जेव्हा टेन्शन वाढतं अशा वेळेला कॉन्ट्रीब्युशन तर द्यावंच लागतं आणि आतापर्यंत ते अक्षय तावरे यांच्या वतीने पाहायला मिळालं नाही आहे. एका बाजूला बबलू पाटील यांचा खेळ सातत्याने पाहायला मिळतोय. उलटा खेळण्याचा प्रयत्न, बॉल जातो शॉर्ट थर्डमॅनला. प्रयत्न होत्या चांगल्या फटक्याचा इम्प्रोवाइज करण्याचा, पण बबलूची देखील चपळता पाहायला मिळते. रनिंग बिटवीन द विकेट स्ट्रॉंग आहे आणि त्याचमुळे अक्षय तावरे जे असफल ठरत आहेत. जास्तीत जास्त स्ट्राईक बबलू पाटील आपल्याकडे ठेवत आहेत. एका धावेची वाढ होते. एका धावेच्या वाढीने धावसंख्या पोहोचते 27 या आकड्यावर.
पुन्हा एकदा प्रीतम बारी. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ त्यांनी या षटकाला पूर्ण केलेला आहे. ऑन ड्राईव्ह गॅप मोठा आहे, गॅप शोधलाय, बॉल जातोय काऊ कॉर्नरसी मारेशा पार. बॅट आणि बॉलचं उत्तम कनेक्शन बबलूने पूर्ण केलंय. 6 धावांचं इंटेन्शन. येतोय षटकार 6 धावा. बॅट अँड पॅड मधला बॉल होता आणि त्या बॉलला एलिव्हेशन आणि ब्रिस्क मोमेंट खूप चांगली त्यांनी वापरली आणि गॅप मोठा होता. डीप मिड विकेट लॉंग ऑन. काऊ कॉर्नर मधून बॉलला बाहेर काढलंय आणि 6 धावाच्या महत्वाच्या होत्या संघाला आधार देण्यासाठी माघार घेऊन चालला नाही. तीच वृत्ती आतापर्यंत बबलू पाटीलची पाहायला मिळते. पुन्हा एकदा मोठा फटका एक्स्ट्रा कव्हरला खेळला यावेळेस. क्षेत्ररक्षक पोहोचतायत, त्यांचा प्रयत्न अपूर्ण पडतोय. बॉल जातो डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषा पार. वन साइड हिरो या डावाचा बबलू पाटील अनस्टॉपेबल. लगातार 2 षटकार आलेले आहेत बबलू पाटीलच्या बॅट मधून. धावसंख्या पोहोचते आता वेगानं 39 वर. अधिकृत माहिती आम्हाला ज्ञानेश केळुसकर अधिकृत धावसंख्या नोंदक ती माहिती आम्हाला देत आहेत. प्रीतम बारी यावेळेस बॉलला लो ठेवलं होतं, बॉटम हँडचा वापर केला, बॉलला टर्न केला. क्षेत्ररक्षक वाईड ऑफ मिड विकेटला पोहोचतोय. थ्रो बॅटिंग एंडला बबलूलाच टार्गेट करायचंय पण लॉंग एंड थ्रो होता, त्याचमुळे बबलूला त्या 2 धावा पूर्ण करता आल्या आणि अशा पद्धतीनं षटकं संपतायत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना श्री बांदेश्वर बांधा संघ पोहोचतोय 40 वर. 40 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ माफ करा 41 धावा. 1 गडी बाद. 4 षटकाचा खेळ संपला. तर शेवटच्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर कोण येतोय आपण पाहूया. प्रथमेश ठाकरे वारेटचा हा सुपरस्टार बॉलिंग ट्रॅकवर. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा एफर्टने खेळण्याचा प्रयत्न फसला. अक्षय तावरे नाराज आणि प्रथमेश ठाकरेच्या हातात जाते विकेट. 5व्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर अक्षय तावरे बॅक टू डगआउट. संघमालकांची प्रतीक्षा देखील तितकीच महत्वाची आहे, त्याचमुळे श्री बांदेश्वर बांधा हा संघ पुरस्कृत केलेला आहे. सन्माननीय मकरंजी तुरस्कर आणि धाडसकल गोवा हा संघ पुरस्कृत केलेला आहे सन्मेशी नाईक यांनी. त्याचमुळे संघमालकाचं देखील तितकंच आम्ही आभार व्यक्त करतोय ज्यांनी या स्पर्धेला सप्त तारांकित बनवण्यासाठी आपलं महत्त्वपूर्ण योगदान दिलेलं आहे. दरम्यान बबलू पाटील एका बाजूने आपल्या संघाचा किल्ला लढवतोय पण आता त्यांना इतर फलंदाजांची साथ आतापर्यंत मिळत नाहीये. प्रथमेश ठाकरेने पहिल्याच बॉलवर विकेट मिळवला. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 41 वर. गडीबाद झाले 2. 50च्या पलीकडे की 50च्या अलीकडे आता ही चर्चा प्रेक्षकांमध्ये रंगू लागलेली आहे. एका बाजूला बबलू पाटील नॉनस्टॉकर एंडला फ्रेश बॅटर आसिफ शेख यांना देखील अंडर एस्टिमेट करून चालला नाही. शेवटच्या टप्प्यावर येतात आणि प्रतिस्पर्धी संघाचा कार्यक्रम करून जातात असं त्यांना ओळखलं जातं. आणि पाहूया तसाच खेळ आता आसिफ शेखचा या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये पाहायला मिळतोय का. लेफ्टी बॅटर आसिफ शेख स्ट्रायकर एंडला. कटर आहे प्रथमेश ठाकरेकडे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. येस, ओरिजिनल डिसिजन इज फेअर की नाही. चला आपण येतोय वॉर रूम मध्ये, चेक करतोय डिसिजन नेमकं काय आहे. प्रत्येक संघाला एक रेफरल आपण दिलेला आहे आणि त्याची तरतूद म्हणून शेवटच्या षटकामध्ये रेफरल शिल्लक ठेवून काय करणार त्याचमुळे तो रेफरल यूज केलाय. आता ऑनफिल्ड डिसिजन एम्ब्रोज अल्मेडा आणि उमेश मांजरेकर सर
मैदानाच्या आतमध्ये उमेश मांजरेकर सरांचा आणि सुशील शेडगे आता स्क्रीनच्या मागे आहेत, तपासणी करतायत मागच्या चेंडूची. प्रत्येक संघाला ती तरतूद आहे एक एक रेफरलची. खूप चांगली स्कोरशीट ज्ञानेश केळुसकर यांनी जमवून घेतलेली आहे. त्याचमुळे प्रत्येक अपडेट्स व्यवस्थित या वेगवेगळ्या स्पर्धांतून ते देत असतात. आयोजकांचं काम थोडंसं हलकवून जाते, समालोचकाचं काम थोडंसं हलकवून जाते जेव्हा स्कोरर उच्च श्रेणीचा खेळ आमच्यासमोर आणतो खेळाडूंचा आणि आम्हाला तो प्रस्तुत करता येतो. पंचदोडे व्यस्त झालेले आहेत आणि निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचेलच. वेगवेगळ्या अँगल्सने आपण ती घटना पाहतोय स्लो मोशनमध्ये. पुढच्या दोन्ही संघांनी तयारीत राहायचं आहे. मनोज 11 कणकवली आणि AK स्पोर्ट्स टॉस केला जाईल इनिंग ब्रेकमध्ये. लक्षात घ्यायचं आहे प्रत्येक गोष्ट ही व्यवस्थित नियोजित केलेली आहे, आखणी केलेली आहे, योजनाबद्ध स्पर्धा आहे. त्याचमुळे आपण देखील वेळेत येऊन या स्पर्धेला आपलं महत्त्वपूर्ण योगदान द्याल अशी अपेक्षा आयोजकांची आहे. आयोजकांनी देखील मागच्या 6 पर्वांपासून क्रिकेटच्या या स्पर्धेची धुरा सांभाळलेली आहे आणि म्हणूनच मिठभाव गावामध्ये भारतातील नामांकित खेळाडू यावेत, त्यांचा खेळ ग्रामस्थांना पाहता यावा, हा उत्सव त्यांना साजरा करता यावा, त्यासाठी सातत्यानं श्री रामेश्वर प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी मेहनत घेताना पाहायला मिळत आहेत. सन्माननीय भाई नरेश, सन्माननीय शैलेश लोके यांचं आणि तुझ्या टीम. चला फेअर डिलिव्हरी आहे, चला फेअर डिलिव्हरी. प्रथमेश ठाकरे एका बाजूनं या षटकामध्ये भन्नाट खेळ देत. चला पंचांचा निर्णय आपण मान्य करून लगेच डाव सुरू करायचा आहे. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटचे 4 बॉल्स पाहूया. या 4 बॉल्सवर श्री बांदेश्वर बांदा संघ कुठवर जाऊन पोहोचतोय. लेंथ बॉल होता, बॅटची आउटसाइड एज, आउट बिहाइंडच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद, धक्का बसतोय तिसरा. आसिफ शेख 0वर, बॅक टू डगआउट. बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे खरं तर टीम श्री बांदेश्वर बांदा या संघाकडे. त्याचमुळे रणजित फराटेला इतक्या खालच्या क्रमांकावर का ठेवलं ही चर्चा आता प्रेक्षकांमध्ये रंगू लागलेली आहे, ज्यांना खरं तर 2 षटकं मिळायला हवी होती खेळण्यासाठी. पण आता पाहूया शेवटच्या टप्प्यावर त्यांना मैदानाच्या आतमध्ये पाठवण्यात आलेले आहेत. चेंडू तर त्यांच्याकडे कमी आहेत पण त्यांचं मैदानात येणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आणि आता पाहूया श्री बांदेश्वर बांदा या संघाचा धावफलक हिरवा कंदील घेतोय का, जे आवश्यक आहे. कारण आतापर्यंत प्रथमेश ठाकरेने 3 चेंडू हाताळले, 2 विकेट्स मिळवल्या, एकही धाव या षटकात त्यांनी खर्च केली नाही. त्याचमुळे पर्याय कसे वापरायचे कॅप्टनला बऱ्यापैकी ठाऊक आहे. त्याचमुळे गंगाधर इंगोलेचं स्पेल त्यांनी कंप्लीट केलं. पंकज पटेलचं 1 षटक, प्रीतंबरीचं 1 षटक जे महागडं होतं आणि त्या षटकाला बॅकअप देण्यासाठी प्रथमेश ठाकरे आले आणि आतापर्यंत एकही धाव या षटकात त्यांनी खर्च केली नाही आणि त्यातल्या त्या 2 विकेट सुद्धा त्यांनी आपल्या खात्यात टाकल्या आहेत. फ्रेश बॅटर मैदानाच्या आतमध्ये रणजित फराटे, मागच्या 2 सीझनमध्ये भन्नाट खेळ या खेळाडूने खेळलेला आहे. हवेत बॉल, लॉंग ऑफ नाहीये, एक्स्ट्रा कव्हरचा पोचणार नाहीये, त्याचा प्रतिकार पडतोय कमी आणि मिळते 4 धावांच्या बॉल लॉंग ऑफ सीमारेषा पार, चौकार. क्रिकेटच्या खेळामध्ये प्रत्येक फेजला महत्व आहे. स्टार्टिंग फेज, मिडल फेज, एंड फेज आणि एंड फेज मध्ये आता चांगला खेळ पाहायला मिळतोय. खरं तर पहिल्याच बॉलवर चौकार खेचलाय फलंदाज रणजित फराटेने आणि 4 धावांच्या मदतीनं धावसंख्या पोहोचते 45. स्वीप केला बॉलला, फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये. आता मी नाही थांबणार, 4चा पाडा बोलणार. लगातार दुसरा चौकार रणजित फराटेच्या बॅट मधून, 4 धावा. खेड्यावर म्हणजेच एक धावसंख्या जी सन्मानपूर्वक आपण म्हणू शकतो ती बनते श्री बांदेश्वर बांदा या संघासाठी आणि या धावांचं पाठबळ पुढच्या डावामध्ये गोलंदाजांना मिळणार आहे श्री बांदेश्वर बांदाच्या. कारण धाडसकल गोवा संघाकडे टॉप ऑर्डर चांगली आहे, मिडल ऑर्डर चांगली आहे फलंदाजीची.
हो फटका फसलाय. बॅटची टॉपेज. प्रथमेश ठाकरे सांगतोय माझा झेल आहे आणि मीच घेणार आणि 2 चौकारांचं प्रत्युत्तर देणार आणि फलंदाज रणजीतचा खेळ संपला. प्रथमेश ठाकरेच्या खात्यात 3री विकेट. दोन्ही संघांच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. सन्माननीय श्री मनोज रावराणे यांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक आपण करणार आहोत. मनोज 11 कणकवली आणि AK स्पोर्ट्स वरवडे दोन्ही संघांच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. सन्माननीय श्री मनोज रावराणे यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक केली जाणार आहे. धन्यवाद. तर अपडेट देऊया. पहिला डाव संपलेला आहे आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते 49 वर श्री बांदेश्वर बांदाची आणि 30 चेंडूंमध्ये 50 धावा पूर्ण करायच्या आहेत धाडसकल गोवाला. आणि पुढच्या डावामध्ये नेमकं काय घडणार आहे, धावा वाचवल्या जातील की धावा बनवल्या जातील, त्याची इत्तमभूत माहिती देण्यासाठी पुन्हा एकदा कोकणातला सुप्रसिद्ध आवाज आपण ऐकणार आहोत. सन्माननीय अमोल जमदार सरांचा. इट्स ओव्हर टू यू. थँक्यू. हॅलो हॅलो. मनोज 11 कणकवली या संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. यानंतर सन्माननीय श्री मनोज रावराणे आपल्या या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देणार आहेत. धन्यवाद. झुकल्या वेदना झुकले सारे पण छावा माझा झुकला नाही. प्राण सोडले धर्मासाठी पण धर्म सोडला नाही. अशा माझ्या राजाचा, हिंदू धर्मरक्षक छत्रपती संभाजी राजे यांचा आज बलिदान दिवस. त्यांना मी नम्रपणे अभिवादन करतो. आणि आज ह्या रामेश्वर प्रतिष्ठान आयोजित आणि मिडभाव बाजारपेठ पुरस्कृत भव्य अशा क्रिकेट स्पर्धा, आंतरराज्य क्रिकेट स्पर्धेसाठी उपस्थित क्रीडा मंचावरील रामेश्वर प्रतिष्ठानचे सर्व आमचे मित्र सन्माननीय भाई नरे, माझ्या सोबत आलेले माझे सहकारी मित्र, कणकवली पंचायत समितीचे माजी सभापती, भारतीय जनता पार्टीचे कणकवलीचे तालुकाध्यक्ष सन्माननीय दिलीपजी तळेकर, आमच्या जिल्हा परिषदच्या माजी महिला बालकल्याण सभापती सन्माननीय लोके मॅडम, माझ्यासोबत आलेले वैभवडी तालुक्याचे माजी सभापती सन्माननीय बंड्या मांजरेकर, देवगड तालुक्याचे माजी सभापती सन्माननीय सुनीलजी पारकर आणि या व्यासपीठावरील, या क्रीडा मंचावरील सर्वच मिडभावचे सन्माननीय व्यक्तिमत्व आणि आपण क्रीडा रसिक आणि खेळाडू. खरोखरच रामेश्वर प्रतिष्ठान आयोजित ह्या स्पर्धा आणि आमचे मित्र सन्माननीय भाई नरे मला गेली 4 वर्षे या स्पर्धेला बोलवत आहेत. पण मी मनापासून भाईची दिलगिरी व्यक्त करतो की आज योग होता आणि आज या स्पर्धेसाठी मी या ठिकाणी आलोय. खरोखरच भाई, मला या स्पर्धा बघितल्यानंतर एक मोठ्या राज्य दर्जाच्या, राष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धा ह्या इथे आपण मिडभाव सारख्या ग्रामीण भागात आपण आयोजित केलात आणि आमच्या ग्रामीण भागातील सर्व क्रीडा रसिकांना एक मेजवानी आपण या त्यानिमित्ताने करून दिलात. त्यासाठी मी मनापासून सर्वांचे, म्हणजे भाई नरे असतील त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मनापासून या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. खरोखरच भाई नरेंबद्दल बोलायचं झालं तर जसं दिलीपजींनी सांगितलं
की कोरोना काळातलं त्याचं काम आम्ही खूप जवळून बघितलं आहे, आम्ही साक्षीदार आहोत त्या सर्व घटनेंना. त्याने जीवाची पर्वा न करता बरेचशा अशा केसेस ज्यांना कोणी वारस नव्हता अशा सर्वांचं अंतिम संस्काराचं काम देखील त्याने त्यावेळी केलं आहे. खरोखरच तुझ्या कामाला मनापासून मी सलाम करतो. आणि रामेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने क्रीडा स्पर्धा असतील, बरेचसे अशा समाज उपयोगी आपण उपक्रम या ठिकाणी राबवत असता. आणि ज्या पद्धतीने आपण या स्पर्धा आयोजित केलात, मला वाटतं जिल्ह्यातील 1 नंबरच्या स्पर्धा ह्या भाई आपल्या आहेत हे मी आवर्जून या ठिकाणी सांगतो. कारण मला वाटतं देशाच्या कानाकोपऱ्यातून त्या ठिकाणी इतर राज्यातून या ठिकाणी संघ आलेत आणि एवढी मोठी त्यांची सेवा, त्यांची सर्व व्यवस्था पाहून ह्या स्पर्धा आयोजित करणं तेवढं सोपं नाही आहे. कारण स्पर्धा ह्या 4 दिवसाच्या आहेत, पण त्याच्या मागची मेहनत मला वाटतं गेली 15 ते महिनाभर आपण या स्पर्धेसाठी अतोनात मेहनत घेतली असणार. खरोखरच ह्या निमित्ताने मला या ठिकाणी माझ्या सहकार्याने या ठिकाणी आपण बोलवलात, आदर सत्कार केलात, त्याबद्दल मी मनापासून मंडळाचे अध्यक्ष, सर्व त्यांचे सहकारी यांचे या निमित्ताने आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी सर्व सहभागी जे संघ आहेत जे आमच्या या मिडबाव गावात आलेत त्या सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आणि आताच ज्यांनी आता आपली एक मला वाटतं गोव्याचा संघ आहे, या ठिकाणी बांद्याचा संघ आहे, दोन्ही दर्जेदार संघ या ठिकाणी आपला खेळ या ठिकाणी दाखवत आहेत, त्यांना सुद्धा मी मनापासून शुभेच्छा देतो. आणि सहभागी संघाचे या ठिकाणी सर्वांचे आभार आणि शुभेच्छा देऊन मला या ठिकाणी आपण भाई बोलवलात त्यासाठी मी आपले आभार व्यक्त करून क्रीडा मंडळास मनापासून शुभेच्छा देऊन इथेच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद रावराणे साहेब. माईक गोल टू अमोल सर. हॅलो चिक सुस्वागतम. धन्यवाद. उपस्थित क्रीडा रसिकांचं कॉमेंट्री कक्षामधून मी मराठी समालोचक अमोल जमदाडे आपलं मनापासून स्वागत करतोय. वाईट बॉलचं सिग्नल पंचांनी कळवलंय आणि एका दंडात्मक धावेने टीमची धावसंख्या वाढते. फलकावरती 2 धावा लागलेत. प्रेक्षकांच्या माहितीसाठी रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव आयोजित आंतरराज्यस्तरीय डे नाईट ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा थरार तुम्ही अनुभवताय. 7व्या पर्वामध्ये 7व्या एडिशन मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील सगळ्यात मोठी डे नाईट क्रिकेट स्पर्धा तुमच्या भेटीला आली आहे. तिसऱ्या पंचाकडे कॉल गेलाय. काही क्षणातच हा डिसिजन तुमच्यापर्यंत कळवला जाईल. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावने सातत्याने क्रिकेटची अविरत सेवा या स्पर्धेच्या माध्यमातून केली आहे आणि खऱ्या अर्थाने रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावचा हा क्रिकेट स्पर्धा नाही तर मिडबाव वासियांसाठी हा क्रिकेटचा महोत्सव आहे, एक सण आहे. आणि तो सण आतापर्यंत जगताना आपले रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव गावचे सगळे ग्रामस्थ पाहायला मिळालेत. व्हाईट बॉलचा सिग्नल तिसऱ्या पंचांनी कळवलाय. तिसऱ्या पंचांनी कळवलंय की हा व्हाईट बॉल आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. दोन्ही संघांना विनंती आहे, पंचांचा निर्णय हा अंतिम असेल याकडे लक्ष द्या. कारण क्रिकेटच्या मैदानावरती पंचांचा निर्णय हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय मानला जातो आणि या निर्णयाच्या विरोधामध्ये आपल्याला कुठेही दाद मागता येत नाही. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल, कृपया खेळाडूंनी लक्ष द्यायचंय. अन्यथा आपलं जर आक्षेपार्ह वर्तन आढळलं तर पेनल्टीला सामोरं जावं लागेल. ही सक्त सूचना आहे, तुम्हाला काटेकोरपणे पालन करावं लागेल. चला, पंचांच्या निर्णयाचा सन्मान करणे हे आहे क्रिकेट. त्यामुळे दोन्ही संघांना विनंती आहे, रिस्पेक्ट करा. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल आणि यासाठी फक्त संगणक आपल्याला विनंती, आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. नाणेफेकी जिंकत प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय धाडसकल गोवा क्रिकेट टीमने घेतला आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलं. श्री बांदेश्वर 11 बांदा रोहित स्पोर्ट क्रिकेट टीमला प्रथमतः बॅटिंग करत असताना 49ची टोटल निर्धारित 5 षटकांमध्ये 50चं लक्ष्य. मनुष्य के साहस से कोई भी लक्ष्य बडा नहीं, हारा वही जो लढा नहीं. कोण लढेल आणि कोण हारेल या मॅचमध्ये ते प्रेक्षकांना पाहायचं आहे. पहिल्या षटकाचा खेळ रंगलाय आणि गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय निजी कोड्यातलं पहिलं षटक फेकण्यासाठी धनंजय भिंताडे
हडपसर परिसरातला हा गोलंदाजी मार्कवरती तयार झालाय. चला सामन्याला सुरुवात करायची. अजिबात वेळ घेऊ नका, वेळ खूप कमी आहे. प्रत्येकाच्या मनगटावरती घड्याळ आहे, मात्र वेळेला थांबवण्याची ताकद कोणामध्येच नाहीये. आयुष्यामधून एकदा गेलेली वेळ आणि एकदा गेलेलं वय परत कधीच येत नाही. त्यामुळे चला वेळेचा उपयोग करा. आपल्या जीवनामधला अमूल्य वेळ कोणी कोणासाठीच कधी देत नाही. वेळ खूप किमती आहे. वेळेची किंमत वेळ गेल्यानंतरच कळते. तर सामन्याला सुरुवात होते. चला सहकार्य करायचं आहे दोन्ही संघांचे खेळाडू. चला सामना चालू करा, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल याची नोंद घ्या. फिल्डिंग करणारी क्रिकेट टीम सामन्याला सहकार्य करायचंय. चला पंचांचा डिसिजन कायम आहे. बबलू पाटील अँड टीम, चला आपण सहकार्य करायचंय. क्रिकेटमध्ये खूप मोठं नाव आहे आपल्या संघाचं. सामन्याला सुरुवात करायची आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील सगळ्यात मोठ्या क्रिकेट स्पर्धेमध्ये तुम्ही खेळत आहात, त्यामुळे कृपया सहकार्य करा. अनेक टेनिस क्रिकेटचे स्टार खेळाडू आजच्या दिवशी आजच्या रजनीमध्ये दाखल झालेत. केतन म्हात्रे देखील दाखल झाले आहेत, जे स्ट्रायकिंग एंडला आपण सुरुवातीला पाहिले. आणि त्यानंतर केतन म्हात्रे यांची सातत्याने टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये चर्चा होते. आत्तापर्यंत 6 4 व्हीलर कार ज्यांना मिळालेत आणि 37च्या आसपास मोटार बाईक, 37 बाईक आत्तापर्यंत त्यांनी पटकवलेत. महाराष्ट्राचे बायकर मॅन म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं जातं. आणि असे स्टार खेळाडू देखील आज मिडबावमध्ये अवतरलेत. सोन्या शिरवडकर आपली आवश्यकता आहे. सोन्या शिरवडकर कृपया कॉमेंट्री बॉक्सकडे संपर्क करा. दोन तारीखलाच केतन म्हात्रे यांना 4 व्हीलरची कार देखील मिळाली होती मालिका वीरासाठी रतनबुवा ट्रॉफीमध्ये डोंबिवलीमध्ये. असा हा सुपरस्टार खेळाडू आज देखील दाखल झालाय. त्याचंही स्वागत आहे रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या वतीने. सामन्याला सुरुवात होते. बबलू पाटील अँड टीम, बबलू पाटील जे महाराष्ट्र पोलीस आहेत, क्रिकेटवरती ज्यांचं अतोनात प्रेम आहे आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये पंचांच्या निर्णयाचा रिस्पेक्ट देखील होतोय आणि सामन्याला सुरुवात होते. चला प्रेक्षकांना विनंती आहे, एकदा आपण जोरदार टाळ्यांचा कडकडाट करूया क्षेत्ररक्षण करणाऱ्या क्रिकेट टीमसाठी आणि दुसऱ्या बाजूला बॅटिंग करणाऱ्या क्रिकेट टीमसाठी देखील. नाणेफेक जिंकत धाडसकर गोवा क्रिकेट टीमने प्रथमतः फिल्डिंग केली आहे आणि बॅटिंग करत असताना 49 धावांची टोटल श्री बांदेश्वर 11 बांदा क्रिकेट टीमने फटकवली आहे. 5 षटकांची मर्यादित लढत सामन्याला सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज धनंजय भिंताडे तयार. स्ट्रायकिंग एंडला नालासोपारा परिसरामधला सुपरस्टार खेळाडू स्ट्रायकिंग एंडला तयार होईल. डावखुरा विस्फोटक खेळाडू ज्याच्याकडे मोठ्या फटक्यांची क्षमता आहे, सुमित डेकळे ऑन स्ट्राईक. त्यांच्या मागे तुम्ही पाहताय बबलू पाटील यांना. सामन्याला सुरुवात आणि आमच्या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने अतिथी कक्ष देखील खचाखच भरलाय सामना पाहण्यासाठी, कारण आउट ऑफ स्टेशनचे सगळे खेळाडू आलेत. टेनिस क्रिकेटच्या जगतामधले सितारे आज दोन्ही टीम मध्ये आहेत. धनंजय तयार, स्ट्रायकिंग एंडला सुमित तयार. ओहो, स्विंग अँड मिस, जबरदस्त बॉल डिलिव्हर्ड केलाय. धीम्या गतीचा बॉल, क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र वापरलंय. मोठा फटका टोलवायचा मनोमन इरादा इथे फसला स्ट्रायकिंग एंडच्या फलंदाज सुमितचा, ज्याच्याकडे क्षमता आहे, मात्र जोश के साथ साथ होश भी रखना बहुत ही जरूरी इस मैच में. दोन्ही संघांसाठी महत्वाची लढत आहे. स्पर्धेचा पहिला सामना तुम्ही पाहताय. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या टेनिस क्रिकेटच्या विश्वामधला सगळ्यात मोठा सामना तुमच्या भेटीला आलाय. गोलंदाज तयार, बॅटर तयार. अक्रॉस लाईनचा वापर, चेंडू हवेत. स्वतः यष्टीरक्षक बबलू पाटील यांनी फेकी केली आहे, मात्र यावेळेला आपल्या घरट्यामध्ये सुरक्षित पोहोचलेत सुमित डेकळे. 1 धाव टीमच्या खात्यामध्ये वाढते. एकेरी धावेने सांघिक धावसंख्या वधारते. बिनबाद 3. षटक क्रमांक 1 चा खेळ चालू आहे. 5 षटकांची लढत. अनिवार्य पॉवर प्लेचं पहिलं षटक, ज्या षटकात केवळ 2 क्षेत्ररक्षकांना मुभा आहे. सर्कलच्या बाहेर सीमारक्षक म्हणून ते काम पाहू शकतात. धनंजय भिंताडे गोलंदाजी मार्कवरती आहेत हडपसर परिसरामधील. दुसऱ्या बाजूला वाकलनचा स्टार खेळाडू केतन म्हात्रे तयार.
महाराष्ट्राचा बायकरमॅन सुपरस्टार खेळाडू केतनला तुम्ही बघताय स्ट्रायकिंग एंडला. त्याच्याकडे क्षमता आहे. अनेक स्पर्धेमध्ये मालिकावीराचा किताब त्याने पटकवलाय असा खेळाडू. मात्र किती मोठा खेळाडू असला तरी प्रत्येक सामन्याची सुरुवात ही शून्यातून करावी लागते. तेच काम केतनला करावं लागेल. रिव्हर्सचा प्रयत्न इथे केतनने दाखवलाय. जबरदस्त फटका. वितोलंत कार्पेटचा भाग मिल्का भाग चेंडू बोर्डच्या बाहेर फरार. संजीवनी चौकार. खराब लेंथ. एक चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. जबरदस्त फटका. रिव्हर्स हिपचे फटके खूप क्वचित खेळताना पाहायला मिळतो. केतन मात्र ज्याच्याकडे समोर खेळण्याची क्षमता आहे मात्र यावेळेला धाडस दाखवलंय. धाडस तेच दाखवतात ज्यांच्यामध्ये आत्मविश्वास असतो. यावेळेला लेग स्टिकवरचा बॉल चेंडू हवेत आली आहे का विकेट पाहावं लागेल. मात्र दरम्यानच्या कालावधीमध्ये फेकी देखील झाली आहे. बॅकअप खूप दूर आहे. 2 धावांची लहर आतापर्यंत पाहायला मिळाली आहे. नो बॉलचा सिग्नल पंचांनी कळवलाय. ओ स्टेपिंग केली आहे आणि त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये जीवनदान तर नक्की मिळणार आहे. फ्रीटचा बॉल आहे. मनपसंत फटका खेळावा लागेल. एकंदरीत 3 धावांची टोटल ऍड होईल आणि धावसंख्या मात्र परावर्तित होते. आतापर्यंत 10. षटक क्रमांक 1 चा खेळ चालू आहे. प्रति ओव्हर जे रिक्वायर्ड रन रेट आहे ते 10चा आवश्यक आहे. बॅटिंग करत असताना धाडसकल गोवा क्रिकेट टीमला गोवा राज्यामधील एक नामवंत क्रिकेट संघ सनबेची नाईक यांच्या मालकीचा संघ आहे. दुसऱ्या बाजूला श्री बांदेश्वर 11 बांदा क्रिकेट संघ मकरंजी तोरसकर यांच्या मालकीचा संघ आहे. आतापर्यंत जिल्ह्यामधल्या आणि गोवा राज्यातील मिळून जवळपास मोठ्या 7 टुर्नामेंट मकरंजी तोरसकर यांच्या संघाने जिंकलेत. गोलंदाज तयार. ओहो स्विंग अँड मिस. पुन्हा एकदा मोठा फटका टोलवायचा आहे. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. तुमच्या हातामध्ये जर मोबाईल असेल तर नेटवर्क आणि तुम्ही जर क्रिकेट खेळत असाल तर फुटवर्क खूप आवश्यक आहे. अन्यथा दोन्ही गोष्टींना काहीच किंमत नाहीये. यावेळेला डॉट टिंब चेंडू घेतलाय. एका टिंब चेंडूने धावफलक मात्र थांबलाय फलकावरती. आतापर्यंत 10. विजयासाठी अजून 40ची गरज आहे. गोलंदाज धनंजय भिंताडे तयार. स्ट्रायकिंग एंडला केतन मात्र तयार. क्रॉस लाईनचा वापर केलाय. संघर्ष चाललाय. धावांसाठी झगडतोय. ज्याच्याकडे मोठे फटके आहेत त्यालाही संघर्ष करावा लागतो. हे क्रिकेट आहे आणि त्यामुळेच या खेळाची अनिश्चितता सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय. 50 धावांचा पाठलाग करत असताना धाडसकल गोवा क्रिकेट टीमचा धावफलक बिनबाद 10 पहिल्या षटकाच्या सांगतेखेरीस.
मध्ये सिद्ध देखील केली आहे. मात्र सुरुवातीचा कालावधी हा शांततेचा कालावधी आहे. विश्वास नांगरे पाटील यांचं एक सुंदर वाक्य आपल्याला आठवतं, शांततेच्या कालावधीमध्ये जर मेहनत घेतलात तर युद्धाच्या कालावधीमध्ये खूप कमी रक्त सांडावं लागतं. आणि तेच काम इथे करत असताना आपण पाहतोय धाडसकल गोवा क्रिकेट टीमचे. दुसऱ्या बाजूला आतापर्यंत 7 मालिका जिंकत बांदेश्वर बांदा क्रिकेट टीमने क्रिकेट विश्वामध्ये एक वेगळा दबदबा निर्माण केलाय. मकरंजी तोरसकर यांच्या मालकीचा हा संघ आहे, त्यामुळे खूप चांगली फाईट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने खेळत यावेळेला वितरण कार्पेटचा फटका लॉंग ऑफला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. फेकी देखील झाली आहे. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. एकने धावसंख्या वाढते 13. ना कुछ है तेरा बल्कि ना कुछ है मेरा. आतापर्यंत 13. 37 धावांची अजून गरज. षटक क्रमांक 2चा खेळ तुम्ही पाहताय. ठीक, आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंड कडे गोलंदाज नजीर शेख आणि त्यांच्या समोर आहेत फलंदाज केतन म्हात्रे. छत्रपती संभाजी महाराजांना देखील मानाचा मुजरा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करूयात. कोणासमोरही कधीही न झुकलेला छावा गोलंदाज तयार. यावेळेला उडवलंय चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आले आहेत. केतन आउट. प्राइज विकेट हातामध्ये आली आहे. नजीर शेख केतन मात्रे आउट झालेत. व्यक्तिगत जर विचार केला तर केतन मात्रे यांनी खूप कमी धावा आतापर्यंत बनवल्या होत्या. संघर्ष चालला होता. आठ धावा व्यक्तिगत. नवीन फलंदाज प्रथमेश ठाकरे मैदानामध्ये दाखल झालेत, ज्यांच्याकडे मोठा फटका खेळण्याची क्षमता देखील आहे. आणि दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर प्रथमेश म्हात्रे यांनी केतन म्हात्रे यांनी आउट झाल्यानंतर प्रथमेशला मैदानामध्ये पाठवलं गेले. ज्या प्रथमेशने जयनुमान क्रीडा मंडळ कासार्डेच्या स्पर्धेमध्ये एक शतक देखील ठोकलं होतं, असा हा सुपरस्टार खेळाडू स्ट्रायकिंग एंडला तयार. खातं ओपन करायचं बाकी आहे. यावेळेला ऑन साइडला ताकद दिली आहे. क्षेत्ररक्षक आहे. ओ काय हे पण दाखवलंय. वा, जबरदस्त फटका. हवेमध्ये छलांग झेपावत चित्त्यासारखी उडी घेतली आहे. अमित तांबे 6 धावा आपल्या टीम साठी सेव्ह केलेत आणि कदाचित विजय आणि पराभव यांच्या मधलं हे अंतर ठरवतील कदाचित धावा. तिसऱ्या पंचांकडे देखील मागणी केली आहे. सीमारेषेला पाय स्पर्श झालाय का याची देखील शहानिशा केली जाईल. तिसऱ्या पंचांकडे मागणी, तिसऱ्या पंचांकडे डिसिजन आलाय आणि तिसऱ्या पंचांच्या मदतीने हा डिसिजन तुमच्यापर्यंत काही क्षणामध्ये येईल. सेव्ह केलेत, धावा वाचवलेत आणि कदाचित याच धावा शेवटच्या क्षणामध्ये विजय आणि पराभव यांच्यामधलं अंतर ठरवतील. षटक क्रमांक 2चा खेळ आतापर्यंत संपलाय. फलकावरती 14 धावा आलेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. येणाऱ्या 3 षटकांचा खेळ बाकी आहे. विजयासाठी जर आपण पाहिलं तर 36 धावांची गरज आहे. 18 चेंडू 36 धावा हे समीकरण आहे. संभाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा पराक्रम डोळ्यासमोर आठवावा लागेल. गोलंदाज तयार झालेत. रिव्हर्सचा फटका खेळण्याचं इथे धाडस दाखवलंय आणि यावेळेला खूप चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय. बॅटला चुकवत चेंडू यष्टिरक्षकाच्या दिशेने आलाय. डॉट टिंब चेंडू आहे. समीकरण सातत्याने बदलणार आहे. येणारे चेंडू असतील आता मात्र फक्त 17 धावा बनवायचे आहेत. 36
स्ट्रायकिंग येईल बॅटर प्रथमेश तयार. यावेळेला देखील मोठा फटका टोलवायचा मनोमन इराद आहे. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. आपण जर पाहिलं तर एकच धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. आता मात्र प्रेशर वाढलंय, दबावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. धाडसकल गोवा क्रिकेट टीमला धावांचा पाठलाग करत असताना आता मात्र हा सामना थोडासा डोईजड होईल का असा प्रश्न प्रेक्षकांना पडलाय. मात्र जोपर्यंत सुमित आहे, जोपर्यंत प्रथमेश ठाकरे आहे, खूप खोलपर्यंत फलंदाजी आहे. बबलू पाटील क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल करत असताना आपण पाहतोय. बांदेश्वर बांदा क्रिकेट टीम फिल्डिंग करते. गोलंदाजी मार्कवरती तुम्ही पाहताय पुन्हा एकदा गोलंदाज धनंजय यांनाच बोलावलं गेलंय. व्यक्तिगत कोट्यातल्या दुसऱ्या षटकामध्ये आहेत. टीमची धावसंख्या आतापर्यंत आपण पाहतोय 15. ऑफटिकच्या बराचसा बाहेर. पंचांनी कळवले की हा वाईड बॉल आहे. एका अतिरिक्त धावेने गोलंदाजीला दंडित केल्यानंतर टीमची धावसंख्या वाढते 16. 34ची अजून गरज आहे. संघर्ष करावा लागेल. यावेळेला मात्र खूप मोठा सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. 7व्या एडिशन मध्ये रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या वतीने फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने खेळले. चेंडू हवेत आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आलाय. आली आहे विकेट. सुमित आउट. अक्षय तावरे यांनी झेल टिपलाय. दुसरी विकेट आली आहे. दुसऱ्या गड्याच्या रूपाने सुमित ढेकळे मैदानाच्या बाहेर जाताना आपण पाहतोय. प्रथमेश ठाकरे यांना साथ देण्यासाठी टेनिस क्रिकेट मुंबईचा ब्रँड अँबॅसिडर ओमकार देवीदास देसाई मैदानामध्ये चाललेत. खूप मोठा सामना आहे. पहिलाच सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील सगळ्यात मोठी डे नाईट क्रिकेट स्पर्धा. सन्माननीय भाईजी नरे साहेब जे अध्यक्ष आहेत रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावचे, त्याच पद्धतीने मिडबाव गावचे ते प्रथम नागरिक देखील आहेत. त्याच पद्धतीने शैलेजी लोके साहेब जे सामाजिक कार्यकर्ते आहेत, माथाडी कामगार नेते देखील आहेत आणि त्यांच्या कुशल नियोजनामधून आणि इतर सर्व सहकाऱ्यांच्या साथीने सलग 7व्या पर्वामध्ये डे नाईट ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं शानदार आयोजन. आणि सन्माननीय शैलेजी लोके असतील, भाईजी नरे असतील यांची एक संकल्पना होती. मागच्याच वर्षी त्यांनी सांगितलं होतं की काहीतरी करायचं तर ते हटके करायचं, काहीतरी वेगळं करायचं आणि तेच काम शैलेजी लोके असतील, भाईजी नरे आणि रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावने केलंय. गोलंदाज तयार झालेत. ओमकारने आल्या आल्या यावेळेला जलवा दाखवलाय का पाहावं लागेल. चेंडू हवेत. गोईंग 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 अँड गॉन. चेंडू बॉर्डलाईनच्या बाहेर फरार. संजीवनी षटकार. खाताही नाहीये. ओ शिकार ही करना जानता है. विकेट गेली आहे. संघ अडचणीमध्ये आहे. दबावाची परिस्थिती आहे. मात्र मी स्वतःचा स्वाभाविक खेळ करणार आहे. वाकड्या तिकडे बाबळीचा हिरवा हिरवा पाला. दूर दूर ठोकेगा षटकार लेकिन झुकेगा नहीं साला. एकदा सगळ्यांनी अवश्य बघा चित्रपट छावा. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. एकने धावसंख्या पुढे जाते 23. 27ची अजून गरज आहे. षटक क्रमांक 3चा खेळ तुम्ही पाहताय. 5 षटकांची लढत. धाडसकल गोवा क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये श्री बांदेश्वर बांदा क्रिकेट टीम लढताना आपण पाहतोय. दोन्ही मातबर संघात व्यावसायिक क्रिकेट खेळणारे खेळाडू दोन्ही संघांमध्ये आहेत. आउट ऑफ स्टेशन जे खेळाडू आलेत. धनंजय तयार. स्ट्रायकिंग एंडला प्रथमेश तयार. यावेळेला सुंदर फटका कव्हर्सला खेळला. गॅप खूप मोठा आहे. शोधण्याचा प्रयत्न इथे झालाय. मात्र कव्हर्स वरून क्षेत्ररक्षक देखील आले आहेत. चेंडूला रोखलंय. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये वाढते. एकने धावसंख्या बदलेल. आतापर्यंत 24. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पाठलाग चाललाय 50 धावांचा. षटक क्रमांक 3चा खेळ संपलाय. 3 षटकांमध्ये 24 धावा फलकावरती आल्यात. 50चं लक्ष्य आहे. धाडसकल गोवा क्रिकेट टीमच्या समोर येणारे चेंडू 12 आहेत आणि विजयासाठी 26 धावांची गरज. धाडसकल गोवा क्रिकेट टीमला 12 चेंडू 26 धावा.
कळवायचं आहे, नाणेफेकी आपण जिंकला आहात. AK स्पोर्ट वरवडे क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये आपली लढत होते. अचितजी कदम यांच्या मालकीचा संघ AK स्पोर्ट वरवडे, दुसऱ्या बाजूला मनोज 11 कणकवली, मनोजी राऊळ यांच्या मालकीचा संघ यानंतरचा सामना खेळणार आहे. आसिफ शेख गोलंदाजी मार्कवरती तयार झालेत. वाघोली परिसरातला हा खेळाडू, पुणे जिल्ह्यामधून बिलॉंग करणारे हे सगळे खेळाडू तुम्ही फिल्डिंग करताना पाहतात आणि त्यामधला वाघोलीचा हा सुपरस्टार खेळाडू गोलंदाजी मार्कवरती तयार झालाय. लेग ब्रेक गोलंदाजी करणं ही त्याची एक वेगळी ओळख आहे आणि अनेक स्पर्धांमध्ये या खेळाडूने आपला एक वेगळा ठसा उमटवलाय. यावेळेला खूप मोठी जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आहे, कारण समोर दिग्गज सुपरस्टार खेळाडू आहेत. टेनिस क्रिकेटच्या विश्वामधले जगतामधले रती महारथी आहेत. 12 चेंडूंचा खेळ 26ची आवश्यकता. धाडसकल गोवा क्रिकेट टीमला खूप चांगली फाईट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. चांगलं बेटल आहे. आसिफ शेख गोलंदाजी मार्कवरती तयार. 3 षटकांमध्ये फक्त 24 धावा फलकावरती लागलेत. 50चं लक्ष आहे. विजयाचं देखील लक्ष डोळ्यासमोर आहे दोन्ही संघांच्या आणि मालिकेमधला पहिला सामना जिंकत या मालिकेमध्ये आपण कायम राहावं किंबहुना सेफ झोनमध्ये जावं हा मनोमन इरादा दोन्ही संघांचा आपल्याला पाहायला मिळणार आहे. आसिफ यांचा पहिला बॉल कॉमेंट्री बॉक्सच्या एंड कडून प्रथमेश ठाकरे यांच्यासाठी. अक्रॉस लाईनचा वापर केला. लेग स्टिक वरचा बॉल त्याला पाठवले लांब 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 खूप लांब स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर. षटकार. ब्रँडेड फटका पाहायला मिळाला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. जय हनुमान क्रीडा मंडळ कासार्डे उत्तर गावठणच्या स्पर्धेमध्ये शतक ठोकलं होतं 2024ला याच खेळाडूने. गोलंदाज तयार. आसिफ या हिवेला उडवलंय. चेंडू हवेत. हवा के साथ साथ घटा के संग संग चेंडू बॉर्डर लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक 2 सिक्सर. दोन मोठ्या फटक्यांनी सामना फिरवून टाकलाय. सामन्याने आता मात्र बाजू बदलली आहे. आसिफचा यावेळेला पुलर लेनचा बॉल ड्राईव्ह केला. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये वाढते. 1ने धावसंख्या पुढे जाईल. 37 धावा. 9 चेंडू 13 धावा. सामना अजूनही आहे. क्रिकेटमध्ये अनेक सामने आपण रन बॉलचे असताना देखील फिरलेले पाहिलेत. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. जिंकण्याची जिद्द स्वतःमध्ये असली पाहिजे. समोरचा कोणीच खेळाडू तुम्हाला कधीच हरवू शकत नाही जोपर्यंत तुम्ही मनामधून हरत नाही. यावेळेला मनामधून जिंकण्याची आवश्यकता आहे. 9 चेंडूंचा खेळ आहे. 13ची गरज. ना कुछ है तेरा ना कुछ है मेरा. आसिफ तयार. स्ट्राइकिंग इन ओमकार तयार. फुल टॉस बॉल बॅट वरती घेतलाय. स्लाइस केले. प्यार से सहलाया गेंद को डीप वर वाइडला चेंडू चाललाय. यावेळेला क्षेत्ररक्षक आपण पाहतो थोडासा ढिलाईने आलाय आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 धावांची लहर मैदानामध्ये पाहायला मिळाली आहे. दुहेरी धावांनी सांघिक धावसंख्या वधारते. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 39 धावा आतापर्यंत फलकावरती लागलेत. येणारे चेंडू 8 धावा बनवायच्यात 11. 8 चेंडू 11 धावा हे समीकरण रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव आयोजित आंतरराज्यस्तरीय डे नाईट ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यामधला हा वर्ल्ड कप म्हटलं तरी देखील वावगं ठरणार नाहीये, कारण ही सगळ्यात मोठी स्पर्धा आहे. गोलंदाज तयार. यावेळेला रुबिकट पाहायला मिळाली आहे. चेंडू आतमध्येच राहिला. यष्टीरक्षकाच्या दिशेने गेलाय. धावबाद करण्याची संधी देखील आली आहे. अपील तर केलंय. उत्साह जास्त आहे. आत्मविश्वास किती आहे पाहावं लागेल आणि यासाठी तिसऱ्या पंचांकडे कॉल देखील केलाय. थोडीशी धोकादायक धाव नक्की घेतली आहे आणि त्यामुळेच हा डिसिजन काय येईल, कारण प्रत्येक धाव इथे लाख मोलाची आहे. 8 चेंडू 11ची गरज होती आणि त्यानंतर हा डिसिजन तिसऱ्या पंचांकडे आलाय. जर का खेळाडू आउट असला तर 1 धाव कमी येईल. फलंदाज जर सेफ असला तर 1 धाव नक्की वाढेल आणि त्यामुळेच या डिसिजनकडे प्रेक्षकांचं खेळाडूंचं देखील लक्ष लागले. आमचे तिसरे पंच सुशीलजी शेडगे आमचे ऑफिशियल आहेत, त्यांच्याकडे हा डिसिजन गेलाय. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावचं खऱ्या अर्थाने कौतुकच करावं लागेल आणि नुसती ही क्रिकेटची स्पर्धा नाही तर अनेक कार्यक्रम
रक्तदान शिबिर असू देत, त्याच पद्धतीने आपण पाहिलं तर दहीहंडी उत्सव असू देत, वेगवेगळे कार्यक्रम आणि कोरोनाच्या कालावधीमध्ये केलेलं काम आणि त्या कामाची जिल्ह्याने घेतलेली दखल हे कोणीही कधीच विसरू शकणार नाही. त्यामुळे सॅल्यूट आहे, सलाम आहे शैलेजी लोके, भाईजी नरे आणि तुमच्या संपूर्ण टीमला. तिसऱ्या पंचांकडे हा डिसिजन गेलाय आणि काही क्षणातच हा निर्णय तुमच्यापर्यंत येईल. ग्रीन पार्क स्टेडियम वरती रंगलाय क्रिकेटचा रणसंग्राम, हा महोत्सव आहे. तिसऱ्या पंचांचा डिसिजन काही क्षणातच तुमच्यापर्यंत येतोय. 8 चेंडू 11ची गरज असताना हा डिसिजन पेंडिंग आहे. मैदानामध्ये दोन्ही विस्फोटक खेळाडू फलंदाजी करतात. एका बाजूला जर आपण पाहिलं तर टेनिस क्रिकेट मुंबईचा ब्रँड अँबॅसिडर ओमकारने आल्या आल्या आपला जलवा दाखवला. एक षटकार ठोकला, सामन्याचं मोमेंटम बदललं, सामना शिफ्ट केला आणि त्यानंतर मागच्या षटकात काय फलंदाजी. आपण जर पाहिलं तर प्रथमेश ठाकरे रिदम मध्ये आले तर त्यांच्या बॅटमधून धावा येत आहेत. व्यक्तिगत जर विचार केला तर आतापर्यंत 2 षटकार देखील सलग त्यांनी ठोकले आणि सामन्याला आपल्या बाजूने टर्न करण्यामध्ये ते सफल ठरलेत. मात्र सामना अजूनही आहे, सामना डोलायमान स्थितीमध्ये आहे, सामना संपलेला नाहीये. क्रिकेटमध्ये वेळ बदलायला अजिबात वेळ लागत नाही, हे आपण आजपर्यंत पाहिलंय. रामेश्वर प्रतिष्ठानचं हे ग्रीन पार्क स्टेडियम हिरवागार शारू परिधान केलेलं हे आउटफील्ड आपल्याला पाहायला मिळते आणि याच मैदानावरती सलग 7व्या एडिशनमध्ये 7व्या पर्वामध्ये क्रिकेटचा रणसंग्राम रंगलाय. समालोचक कक्षामधून मी समालोचक अमोल जमदाडे, मालवणीचे समालोचक बादल चौधरी आणि मराठी समालोचक मनीष पाटील यांच्या माध्यमातून आपलं सगळ्यांचं आम्ही पुन्हा एकदा स्वागत करतो आहोत. आमचे ऑफिशियल उमेशजी मांजरेकर, मंगेशजी धुरी, एम्ब्रोजजी अल्मेडा आणि सुशीलजी शेडगे हे देखील आपल्याला पाहायला मिळतात. मालवणवरून दाखल झालेत. आमच्या सोबत गुणलेखन करतायत ज्ञानेश केळुसकर, ते देखील मालवणवरून दाखल झालेत. 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही संपूर्ण मालिका लाईव्ह स्वरूपामध्ये लाईव्ह प्रेक्षेपण देखील तुमच्या माध्यमातून पाहिलं जाते आणि डीजेच्या माध्यमातून सुगम संगीत आणि आमचा आवाज तुमच्यापर्यंत येतोय. डिसिजन पेंडिंग आहे, डिसिजन काही क्षणातच येईल कारण कुशल डिसिजन आहे. 19-20 का मामला जरूर है आणि त्यामुळे डिसिजन देण्यासाठी थोडासा वेळ नक्की घेतलाय. महत्त्वाचा डिसिजन आहे, त्यामुळे 1 धाव लाख मोलाची आहे. शेवटच्या क्षणामध्ये प्रत्येक धाव किमती आहे. त्यामुळे 8 चेंडू 11ची गरज असताना हा डिसिजन तिसऱ्या पंचांकडे आलाय आणि तिसऱ्या पंचांनी डिसिजन कळवला आहे. पुन्हा एकदा खात्री केली जाते. वेगवेगळ्या अँगलने वेगवेगळे कॅमेरे, जवळपास 5 ते 6 कॅमेरे आपण या स्पर्धेसाठी वापरलेत. त्यामुळे वेगवेगळ्या अँगलने प्रत्येक डिसिजन या ठिकाणी पाहिला जातोय, चेक केला जातोय. त्यामुळे कोणत्याही टीमवरती अजिबात अन्याय होणार नाहीये आणि नक्की हा चांगला डिसिजन तुमच्यापर्यंत येणार आहे. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावची ही खासियत आहे, थोडा वेळ घेतला तरी चालेल, मात्र कोणावरतीही अन्याय होता नाही, कोणाचाही चुकीचं डिसिजन येता नाही, हे खासियत आहे रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावची आणि त्यामुळे थोडासा वेळ आम्ही नक्की घेतो आहोत. हा डिसिजन तुमच्यापर्यंत येईल. 8 मध्ये 11ची गरज असताना डिसिजन पेंडिंग आहे. त्यामुळे जर 1 धाव आली तर समीकरण बदलेल. आउट झाला खेळाडू तरी देखील समीकरण बदलेल. प्रेक्षक मोठ्या अपेक्षेने आशेने सामन्याकडे बघतायत. सामना शेवटपर्यंत नक्की जाणार आहे. सामना अजिबात संपलेला नाहीये. दोन्ही संघांकडे सामना फिरवण्याची क्षमता आहे, त्यांच्याकडे ताकद आहे आणि आजपर्यंत अनेक मालिकेमधून या खेळाडूंचा खेळ आपण पाहिलाय. आठ चेंडू आणि 11 धावांची गरज असतानाच आपण पाहतोय रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावचं शानदार आयोजन. फ्लड लाईट्स देखील खूप चांगल्या क्वालिटीची आपल्याला पाहायला मिळते. तर तिसऱ्या पंचांचा डिसिजन आला आहे. नॉट आउट, फलंदाज सेफ आहे, त्यामुळे 1 धाव ऍड केली जाईल आणि समीकरण बदललंय. येणारे चेंडू असतील 7 धावा बनवायचे आहेत. 10 7 चेंडू आणि 10 धावा हे समीकरण आहे. कल्पेशजी रोगे मालवणवरून या स्पर्धेसाठी दाखल झाले, त्यांचंही मनापासून स्वागत आहे. 7 मध्ये 10ची गरज आहे. जे रिक्वायर्ड रन रेट होतं प्रति ओव्हर 10चं ते शेवटपर्यंत कायम राहिलंय. मात्र हा शेवटचा बॉल या षटकामधला खूप महत्वाचा ठरेल दोन्ही संघांसाठी.
त्यामुळे या चेंडूवरती धावा येतील का, चेंडू डॉट येईल, विकेट येईल, चौकार येईल का षटकार येईल ते प्रेक्षकांना पाहायचं आहे. कसलेला खंदावीर आसिफ शेख तयार, ज्याच्या षटकामध्ये धावा आलेत. आणि दुसऱ्या बाजूला क्रिकेट मधला धुरंधर खेळाडू प्रथमेश ठाकरे स्ट्रायकिंग एंडला तयार. हॅलो चिक. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव आयोजित आंतरराज्यस्तरीय डे नाईट औरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये लाईव्ह स्वरूपामध्ये जे प्रेक्षक आमच्या सोबत जोडले गेलेत, आपलं सगळ्यांचं मनापासून हात जोडून स्वागत. तुम्ही आहात म्हणून क्रिकेट आहे. चला सामन्याला सुरुवात होते. अतिशय रंगतदार लढत प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 7 मध्ये 10ची गरज आहे. येणारे चेंडू 7, धावा बनवायचे 10. कोण करणार कोणावर मात ते आपल्याला पाहायचं आहे. प्रथमेश तयार, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज देखील तयार झालेत. आसिफ शेख, आसिफचा पुढचा बॉल. यावेळेला आपण पाहिलं बॅटची कडा तर नक्की घेतली आहे. आवाज इथपर्यंत आला आणि त्या दरम्यान फ्लाइंग स्लीप क्षेत्ररक्षकाने झेल सोडलाय. एफर्ट तर खूप चांगला होता. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये वाढते. एकेरी धावेने समीकरण बदलेल. येणारे चेंडू 6, धावा बनवायचे आहेत 9. 6 चेंडू 9 धावा हे समीकरण. पहिलाच सामना प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलाय.
एका बाजूला श्री बांदेश्वर 11 बांदा क्रिकेट टीम आणि त्यांच्या विरोधामध्ये दाडसकल गोवा पाठलाग करते 50 धावांचा। गोवा क्रिकेट संघ सामना जिंकेल का की दुसऱ्या बाजूला बांदेश्वर बांदा क्रिकेट संघ हा सामना जिंकेल? याच्यामध्ये आहे फक्त 6 चेंडूंचं अंतर। या सामन्याचा विजेता कोण हे ठरवणारं षटक फेकण्यासाठी गोलंदाज देखील तयार झालेत। सागर कांबळे गोलंदाजी मार्कवरती तयार झालेत। सागर कांबळे तयार, मॅन फ्रॉम लांजा। लांजाच्या छोट्याशा गावामधून क्रिकेटच्या कारकिर्दीची सुरुवात करणारा हा खेळाडू बघता बघता मुंबईच्या एसपी संघामध्ये खेळला आणि आज शेवटच्या षटकाची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आली आहे। 6 चेंडूमध्ये विजयासाठी 9 धावांची गरज आहे। सागर तयार, प्रथमेश ठाकरे तयार। ऑफस्टिक वरचा बॉल पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक खूप दूर आहे, चेंडू भूर झालाय बॉर्डर लाईनच्या बाहेर, चौकार। इस चौके ने सबको चौका दिया। 4 धावांनी टीमची धावसंख्या वाढली आहे 44। येणारे चेंडू असतील 5 धावा बनवायचे आहेत। 5 मध्ये 5। सागर तयार, सागरकडे क्षमता आहे। दुसऱ्या बाजूला प्रथमेश एका प्रचंड मूड मध्ये, आक्रमक मूड मध्ये आलाय। चांगला बॉल डिलीवर्ड केलाय, कमबॅक केलंय। जी हाँ, रामेश्वर प्रतिष्ठान की प्रतियोगिता में क्रिकेट का खेल है जारी, एक है तेरी तो एक है मेरी बारी असं सागरने सांगितलंय। समीकरण बदलले, येणारे चेंडू 4 धावा बनवायचे 5। गोलंदाज तयार, बॅटर तयार। आ देखे जरा किसमें कितना है दम। ऑन साइडला यावेळेला फटका खेळलाय, काऊ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे। पहिली धाव प्रचंड वेगात, कॉलिंग नाहीये, मागे पाठवले, रिव्हर्स गिअर टाकलाय। आपल्या घरट्यामध्ये प्रथमेश ठाकरे आलेत। रन बॉल सिच्युएशन असतानाच एक डॉट बॉल घेतला आणि त्यानंतर समीकरण बदलले। टीमची धावसंख्या आहे 46। येणारे चेंडू असतील 3 धावा बनवायचे आहेत 4। हॅलो हॅलो, मंगेश पारकर गोलंदाज तयार। यावेळेला चांगला बॉल, बॅटला चुकवलाय, धावबाद घेण्याची इथे संधी आहे का पाहावं लागेल। अपील तर केलंय। 1 धाव टीमच्या खात्यामध्ये वाढेल का की यावेळेला देखील फलंदाज आउट होईल? याच्यासाठी तिसऱ्या पंचांची घेतली आहे मदत। 3 मध्ये 4 ची गरज असताना जर आपण पाहिलं तर हाही डिसिजन तिसऱ्या पंचांकडे आलाय। रिव्ह्यू तर घेतलाय, त्या दरम्यान जर आपण पाहिलं तर आमचे तिसरे ऑफिशियल रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव आयोजित आंतरराज्यस्तरीय डे नाईट ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2025 चा हा थरार तुम्ही अनुभवताय। प्रेक्षकांचं पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मधून मी मराठी समालोचक अमोल जमदाडे आपलं सगळ्यांचं मनापासून हृदयापासून रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या वतीने हार्दिक स्वागत करतोय। सन्माननीय शैलेजी लोके साहेब, भाईजी नरे साहेब यांच्या कुशल नियोजनामधून होऊ घातलेला हा क्रिकेटचा रणसंग्राम तुम्ही पाहताय। रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव यांच्या माध्यमातून सलग 7व्या वर्षी 7व्या एडिशन मध्ये डे नाईट ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आणि या वर्षी तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील सगळ्यात मोठ्या रकमेची डे नाईट क्रिकेट स्पर्धा।
तिसऱ्या पंचांचा डिसिजन आलाय OUT आउट. सामना जर बरोबरीमध्ये सुटला तर सुपर ओव्हरचा सामना होईल. दोन्ही संघांचे संघनायक, संघ मालक आणि खेळाडू कृपया पुन्हा एकदा सूचनेकडे लक्ष द्या. सामना जर बरोबरीमध्ये सुटला, टाय झाला तर सुपर ओव्हरचा सामना होईल. 2 चेंडूंचा खेळ, 4 ची आहे आवश्यकता. प्रदीप पाटील सुरतचा हा खेळाडू, गुजरात सुरतचा हा खेळाडू प्रदीप पाटील मैदानामध्ये दाखल झालाय. 2 चेंडू 4 ची गरज. काय सामना रंगलाय. पहिला सामना रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव. सुरुवात तर दमदार झाली आहे. शैलेजी लोके साहेब असं म्हणतात की शर्टचं पहिलं बटन जर का व्यवस्थित लागलं तर बाकीची सगळी बटणं आपोआप व्यवस्थित लागतात. त्यामुळे पहिला सामना प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलाय. 2 मध्ये 4 ची गरज. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर, सुपर से भी ऊपर वाला ये मुकाबला. गोलंदाज सागर तयार, स्ट्रायकिंग येईल, बॅटर तयार. यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे, आली आहे विकेट. प्रथमेश ठाकरे आउट. विजय आणि पराभव यांच्या मधलं अंतर ठरवणारा खेळाडू ऐन मोक्याच्या क्षणी आउट झालाय. प्रथमेश आउट झाल्यानंतर आता मात्र जल्लोषाचं वातावरण आहे. सेलिब्रेशन तर नक्की झालंय कारण प्राइज विकेट हातामध्ये आली आहे. सामना अजूनही संपलेला नाहीये. शेवटचा बॉल, 4 धावांची गरज, 1 मोठा फटका. तुमचं सर्वस्व पणाला लावावं लागेल. आता मात्र याच चेंडूवरती खऱ्या अर्थाने कस लागेल गोलंदाजाचा, कस लागेल फलंदाजाचा. हा सामना आता मात्र श्री बांदेश्वर 11 बांदा विरुद्ध धारसक्कल गोवा असा न राहता आता मात्र हा सामना राहिलाय. गोलंदाजी मार्कवरती असणारा गोलंदाज सागर कांबळे आणि त्याच्या समोर असणारा फलंदाज रोहित नार्वेकर चतुर या टोपण नावाने ओळखला जाणारा खेळाडू. एका चेंडूचा खेळ, 4 ची आवश्यकता. कोणाचा असेल वेळ चांगला, कोणाची होईल खेळी चांगली, ते प्रेक्षकांना पाहायचं आहे. आता मात्र दोन्ही संघाचे सपोर्टर्स आहेत, ते देवाकडे प्रार्थना करतात. इम्पॅक्ट खेळाडू मैदानामध्ये आलाय आणि त्याचा किती इम्पॅक्ट पडेल या मॅच वरती ते प्रेक्षकांना पाहायचं आहे. आणि या खेळाडूचा वापर एका महत्वाच्या क्षणी केलाय. बॅटिंग करणाऱ्या क्रिकेट टीमने, धारसक्कल गोवा क्रिकेट टीमने खेळलेला जुवा यावेळेला कारगर ठरेल का ते पाहायचं आहे प्रेक्षकांना. चतुर तयार, हा देखील एसपी क्रिकेट टीम मुंबईमध्ये खेळणारा खेळाडू. स्ट्रायकिंग एंडला तयार. दोन्ही एकाच टीम मधून खेळणारे खेळाडू एकमेकांच्या समोर आलेत, आमने सामने. आ देखे जरा किसमें कितना है दम. दमखम वाली लढाई मैदानाच्या आतमध्ये आहे. कोण है पाणी कम और किसमें कितना है दम. 1 मध्ये 4 ची गरज. सागर तयार, चतुर तयार. यावेळेला चांगला बॉल सागर कांबळे. यावेळी नो बॉलचा सिग्नल. ओ हो, ऊपर वाला दे खाने को तो कौन जाए कमाने को. नो बॉलचा सिग्नल पंचांनी कळवलाय. चेंडू तर डॉट होता. सामना जवळपास संपला आणि त्यानंतर मालिकेमध्ये सामन्यामध्ये ट्विस्ट आलंय. ये तो सिर्फ टेलर है, पूरी पिक्चर अभी बाकी है. नो बॉलचा सिग्नल पंचांनी कळवलाय. ओर स्टेपिंग केली आहे सागर कांबळे यांनी. आणि मेगा स्क्रीन वरती देखील तुम्ही पाहताय
नो बॉलचा सिग्नल आहे. बघा पंचांची किती करडी नजर आहे. एकदा आपण जोरदार टाळ्यांचा गजर करूया पंचांसाठी. वा क्या बात आहे. महत्वाचा डिसिजन आहे, कुशल डिसिजन आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये नो बॉल देखील आलाय. कहाणी मध्ये ट्विस्ट आलाय. शेवटचा बॉल, फ्री हिटची संधी आहे. उघडा डोळे, बघा नीट. येणारा चेंडू असेल फ्री हिट. चतुर स्ट्रायकिंग एंडला तयार. नशिबाची साथ मिळेल का चतुरला, की दुसऱ्या बाजूला सागर कांबळे ज्याच्याकडे आहे प्रदीर्घ अनुभव, त्याचा खेळ यावेळेला चांगला होईल. कोण जिंकेल हा सामना ते प्रेक्षकांना पाहायचंय. एका बाजूला श्री बांदेश्वर 11 बांदा आणि दुसऱ्या बाजूला धाडसकल गोवा. या दोन संघांमध्ये पहिला सामना, स्पर्धेचा उद्घाटनाचा सामना. एका चेंडूचा खेळ, 3ची गरज. गोलंदाज तयार, बॅटर तयार. यावेळेला उडवले चेंडू हवेत. चेंडू बॉर्डरलाईनच्या बाहेर. वा चतुर वा. आप आ गए, छा गए और भागे. 100 सोनार की, 1 लोहार की, एक ही मारा लेकिन सॉलिड मारा. चतुर नार्वेकर, जबरदस्त फटका. वाह क्या बात है चतुर नार्वेकर, आज तो तेरी ही रात है. चला वेळ घेऊ नका. MS धोनी स्टाईलने सामना संपवलाय. चतुर इम्पॅक्ट खेळाडू होता आणि त्याचा इम्पॅक्ट किती पडलाय बघा मॅच वरती. हे आहे क्रिकेट. मात्र सागरचंही कौतुक करावं लागेल. धावांची पुंजी कमी होती आणि तरी देखील लढला हा खेळाडू. त्याच्याकडे प्रदीर्घ अनुभव होता. मात्र नो बॉल आला आणि त्यानंतर सामना फिरला. फासे फिरलेत, नशीब बदललंय आणि हा सामना जिंकलाय. धाडसकल गोवा क्रिकेट टीमने पराभव केलाय श्री बांदेश्वर 11 बांदा क्रिकेट टीमचा.